आज आपण घरच्या घरी ढाबा स्टाईल अंडा मसाला बनवलेला आहे। खायला खूप टेस्टी लागतो आणि करायला सुद्धा फार सोपा आहे। अगदी आपण घरात असलेल्या सामानामध्ये आपण आज अंडा मसाला बनवलेला आहे। खायला खूपच टेस्टी लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल अंडा मसाला। त्यासाठी मी इथं 6 अंडे बॉईल करून घेतले, थंड करून याला सोलून घेतलेला आहे। तर आता सुरुवातीला आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे। थोडंसं आपल्याला 3-4 ठिकाणी आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे, म्हणजे फ्राय करताना हे आपले अंडे फुटणार नाहीत। अशा प्रकारे आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे। सगळ्या अंड्याला मी असा कट देऊन घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। सगळीकडून कट देऊन घेतलेला आहे। तर आता आपल्याला हे अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत। अंडे फ्राय करण्यासाठी मी इथे एक पॅन ठेवलेला आहे। यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। तर आता हे अंडे आपल्याला ह्या तेलामध्ये घालायचे आहेत। आता आपल्याला हे अंडे व्यवस्थित फ्राय करायचे आहेत। वरचं आवरण थोडंसं गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत। अंड्याचा वरचा भाग थोडासा असा गोल्डन झालेला आहे, थोडेसे फ्राय झालेले आहेत आपले अंडे, तुम्ही बघू शकता। असे मस्त फ्राय झालेले आहेत। आता यावर आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे आहेत। अंडे फ्राय झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे आहेत। अगोदर जर मसाले घातले तर जळून जातील, त्यामुळे आपल्याला अंडे फ्राय झाल्यानंतर यावर मसाले घालायचे आहेत। आता मी इथं थोडासा गरम मसाला घेतलेला आहे, गरम मसाला घालायचा आपल्याला यावर। त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे। त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आपल्याला यामध्ये। चवीपुरतं मीठ घालायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आपल्याला यावर। परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित अंडे हलवून घ्यायचे आहेत, जेणेकरून सगळा मसाला आपल्या अंड्याला कोट होईल। अगदी आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ढाबा स्टाईल अंडा मसाला बनवणार आहोत। अगदी घरच्या सामानामध्ये, घरी सामान असलेल्या सामानामध्ये आपण हे अंडा मसाला बनवणार आहोत। तर व्यवस्थित आपले अंडे फ्राय झालेले आहेत। तर आता आपण खाली काढून घेऊया। परत तोच पॅन ठेवलेला आहे मी, त्यामध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। तर इथं मी 3 छोटे विलायची घेतलेले आहेत, 3 लवंगा आणि 4 ते 5 मिरे घेतलेले आहेत। आपल्याला तेलामध्ये घालायचे आहेत खडे मसाले। तुमच्याकडे जे खडे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता। आता यामध्ये मी 2 मोठे कांदे बारीक खिसून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत आपल्याला। मी खिसून घेतलेले आहेत, तुम्ही चॉप करून किंवा बारीक कापून सुद्धा घालू शकता। बारीक केल्यामुळे लवकर कांदा आपला परतला जातो आणि प्युरी सुद्धा आपली एकसारखी होते। हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे 2 ते 3 मिनिट कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। आणि यामध्ये घालायची आपल्याला अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे। अद्रक लसूण पेस्ट आपल्याला फ्रेश घालायची आहे। आता या अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायची आहे। कांद्याबरोबर अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा आपली परतून झालेली आहे। तर 2 मोठे मी टोमॅटो बारीक खिसून घेतलेले आहेत, ते घालायचे आपल्याला। तुम्ही या जागी टोमॅटो सॉस सुद्धा घरी बनवलेला घालू शकता। खिसून घेतल्यामुळे आपलं टोमॅटो लवकर परतलं जातं आणि आपली ग्रेव्ही एकसारखी होते, पाणी एकीकडे आणि मसाला एकीकडे होत नाही आहे। त्यामुळे मी खिसून घेतलेले आहेत। तुम्ही चॉपरनं चॉप करून किंवा टोमॅटो प्युरी सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता।
आता टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. टोमॅटोची प्युरीसुद्धा आपली व्यवस्थित परतून झालेली आहे. यामधलं सगळं पाणी सगळं आटलेलं आहे. मस्त परतून झालेली आपली टोमॅटोची प्युरी. आता यामध्ये घालायचे आपल्याला काही सुके मसाले. पाव चमचा हळद घालायची आहे यामध्ये आपल्याला. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर. आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले. 2 मिनिट आपल्याला थोडंसं पाणी घालून हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत. थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता 2 मिनिट आपल्याला हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. सुके मसाले घातल्यानंतर मी 2 ते 3 मिनिट हे मसाले परतून घेतलेले आहेत. असा व्यवस्थित आपला मसाला परतून झालेला आहे. तर यामध्ये आपल्याला घालायची कसुरी मेथी. हातावर चोळून घालायची आहे, बारीक करून आपल्याला क्रश करून. कसुरी मेथीमुळे आपल्या भाजीचा फ्लेवर खूप छान येतो. कसुरी मेथी घातल्यानंतर परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बटरसुद्धा घालू शकता. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाणी घालायचं आपल्याला यामध्ये. आपल्याला जास्त ग्रेव्ही पातळ पण नाही करायची. दोन कप पाणी घातलेलं आहे आपण. आता आपल्याला हे पाणी घातल्यानंतर याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे या ग्रेव्हीला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे. अंडे फ्राय करताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला कमीच मीठ घालायचं आहे. आता यावर झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिट हे ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवून आपण हे ग्रेव्ही 2 ते 3 मिनिट शिजवून घेतलेली आहे. तर आपण झाकण काढून बघूया. मस्त झालेली आहे आपली ग्रेव्ही. आता यामध्ये घालायचे आपल्याला बॉईल करून घेतलेले अंडे. अंडे घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. आता आपल्याला 1 मिनिटभर आपल्याला हे अंडे घातल्यानंतर ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे, न झाकण ठेवताच. अंडे घातल्यानंतर 1 मिनिटभर मी हे भाजी शिजवून घेतलेली आहे. अशी मस्त झालेली आहे आपली अंडा मसाला. तुम्ही बघू शकता. असा सुगंधसुद्धा खूप छान येत आहे. चवीलासुद्धा अशी भन्नाट लागते. मस्त झालेला आहे आपला अंडा मसाला. तर आता आपण खाली काढून घेऊया. झटपट असा आपला ढाबा स्टाईल अंडा मसाला तयार झालेला आहे. खायला खूप छान लागतो. तुम्ही हे जिरा राईस बरोबर, रोटी बरोबर, नानसोबत किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतो. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.